माणगाव तालुक्यातील 45 निजामपूर जिल्हा परिषद गटाची आणि 89 पाटणूस पंचायत समिती गणाच्या निवडणुकीच्या प्रचाराचा वेग आता वाढला असून उमेदवारीच्या रिंगणात असलेले उमेदवार आणि त्यांचे नेते हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत। यामुळे या मतदारसंघात प्रचार शिगेला पोहोचला आहे। पाटणूस गणातील पंचायत समितीचे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार तसेच पाणसई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विलास शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की नामदार भरत गोगावले यांनी आम्हा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलांना पाटणूस पंचायत समिती गणातून आणि निजामपूर जिल्हा परिषद गटातील अविनाश नलावडे यांना उमेदवारी दिली असल्याने या निजामपूर जिल्हा परिषद गटातील मतदार हे मोठ्या प्रमाणात उत्साहात आणि आनंदात दिसत आहेत। ही उमेदवारी निजामपूर जिल्हा परिषद आणि पाटणूस पंचायत समिती गणातील मतदारांनी भरत गोगावले यांच्याकडे मागून घेतलेली उमेदवारी आहे। विरोधक केविलवाणा प्रयत्न करत मतदारांना नको त्या भूलथापा देऊन फसवण्याचा प्रयत्न करत असून हा त्यांचा प्रयत्न निजामपूर जिल्हा परिषद गट, पाटणूस आणि निजामपूर पंचायत समिती गणातील मतदार अयशस्वी केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळेस व्यक्त केला। माणगाव पोलादपूरचे आपल्या सर्वांचे लाडके आमदार व महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री यांच्या आशीर्वादाने मला पाटणूस गणातील उमेदवारी मिळाली आहे आणि या पाटणूस गणातील सर्व कार्यकर्त्यांनी ती उमेदवारी आमदारांकडून मागून घेतलेली आहे। त्याच्यामुळे माझा विषय हा निश्चित आहे, कारण भरत गोगावले साहेबांनी या माणगाव पोलादपूरमध्ये जवळपास 3000 कोटीच्या वरती जी विकास कामे केली आहेत, त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येक गाव, वाडी, वस्तीवर प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे आणि दिवसेंदिवस तो प्रतिसाद वाढत चालला आहे। विरोधक केवळ केविलवाणा प्रयत्न आम्ही निवडून येऊ नको त्या भूलथापा आणि पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत आणि तो त्यांचा केविलवाणा प्रयत्न हे सर्व शिवसैनिक हे तुम्हाला अयशस्वी करून दाखवतील, त्यांचा फोल ठरून दाखवतील यातील मात्र शंका आहे। कारण आम्ही दोन्ही उमेदवार, मी विलास शिंदे व आपले जिल्हा परिषदेचे उमेदवार अविनाश नलावडे हे दोन्ही शेतकऱ्यांची मुलं आहेत आणि या शेतकऱ्यांच्या मुलांना उमेदवारी दिल्यामुळे या विभागामध्ये प्रचंड उत्साहाच्या, आनंदाच्या वातावरणामध्ये, जल्लोषाच्या वातावरणामध्ये सर्व वातावरण एकदम पिंजून आम्ही प्रत्येक गाववाडीवर प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे, विले येथे कॉर्नर सभा झाली, त्या कॉर्नर सभेला प्रचंड अशी गर्दी या विभागातील पाटणूस गणातील लोकांनी जमवली होती आणि त्या गर्दीमुळेच आमचा विजय हा निश्चित मानला जातो। आमदार भरत गोगावले साहेबांना या निजामपूर विभागातून 3400 मताधिक्य मिळालं होतं आणि त्याहीपेक्षा जास्त जवळजवळ 4 ते 5 हजार मताधिक्यांनी आमची जिल्हा परिषद सीट व पाटणूस गणातील मी व आमचा निजामपूर गणातील अक्षय जाधव या दोन्ही उमेदवार सुद्धा प्रचंड बहुमताने निवडून येतील आणि मला तर खात्री आहे या पाटणूस गणामध्ये जो मताधिक्य मिळेल त्याच्यावरच जिल्हा परिषदेची उमेदवारी ही फिक्स होईल, याच्यात मला 3 मात्र शंका वाटत नाही। ग्रामपंचायत पाणसई मध्ये माजी सरपंच माननीय विलासजी शिंदे साहेब यांना माननीय भरत गोगावले यांनी जी पाटणूस गणातून पंचायत समिती सदस्य हे सीट डिक्लेअर केलेली आहे शिवसेना पक्षातून, त्याबद्दल माननीय भरत गोगावले यांचे जाहीर आभार करतो। त्याचप्रमाणे माननीय भरत गोगावले त्यांच्या विचारांबरोबर विलासजी शिंदे यांनी ग्रामपंचायत पानसई मधून जी अविभाज्य कामाची घटक केलेले आहे ते वाखाणण्याजोगे आहेत। वाडी, वस्ती, आदिवासी वाडी असतील, बौद्धवाडी असतील, गावं असतील, तिथे शाळा, विहार, रस्ते, पाणी, लोकांच्या मूलभूत गरजा आहेत, त्या सगळ्या काम एकदम व्यवस्थित केल्यामुळे लोक ह्या कामाच्या अभावाने प्रभावित होऊन सगळे लोक शिवसेनेकडे प्रतिसाद देत आहेत आणि शिवसेनेत पडण्यापेक्षा भरत गोगावले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तिथे एकत्र येत आहेत। आणि मला असं वाटतं की सगळ्या जे लोकांचे जीवनावश्यक ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर भरत गोगावलेंसारखा नेता होणं इथे दुसरा मार्ग दिसत नाहीये। तर यांच्यासारखा नेता आपल्याला लाभलेला आहे आणि त्यांचा विचार आपण आकस्मित केला पाहिजे आणि त्या विचाराच्या सोबत राहून विलासजी शिंदे सारखं एक नेतृत्व इथे दिलेलं आहे आणि त्या नेतृत्वाला पुढे करण्यासाठी आपण सर्वांनी हातभार लावावा आणि त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं ही एवढीच विनंती मी करतो। महाराष्ट्र, मी आज या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत पानसई पंचायतीमधून माननीय भरत गोगावले साहेब, महाराष्ट्र राज्याचे रोजगार मंत्री आणि यांच्या विकास कामावरती एक प्रभावित होऊन आज या ठिकाणी भरत गोगावले साहेब यांनी विलासजी शिंदे यांना आज या पानसई पंचायती पाटणूस गणातून जी सीट दिलेली आहे आणि या सीटसाठी खरोखर विलास शिंदेनी आणि या परिसरामध्ये केलेले कामं, गाव, वडी असतो, कुठची वाडी, तरी त्या ठिकाणी लोक प्रभावित होऊन आज या ठिकाणी आत्मविश्वासाने आपल्याला सांगतो
की विलास शिंदे येणाऱ्या निवडणुकीमध्ये हा त्यांचा विजय ठाम विजय आहे आणि आपण सर्वांनी त्यांना या विजयामध्ये धनुष्यबाण या निशाणीवरती मारून आपले शिक्कामोर्तब करावं एवढीच मी विनंती करतो आणि त्यांचा विजय हा 100% विजय आहे हे अशी खात्री बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.